तर तुम्ही म्हणत असाल, की आज काय स्पेशल? तर आज काय स्पेशल नाही. आज फक्त ऊन में काम खरिंग, खरिंग अँड खरिंग. तर मग इकडे इतकं मोठं भूचक्कर आला होता ना, अगं, म्हटलं आता आणि हा कागद असा जड आहे, तरी तो उडून असा जोरात आपटला ना खाली. मग इकडे आले वावरात, तर मम्मी म्हणे, "जर तू लवकर आली नसेल, त्या कागदासारखंच तुला आपटू-आपटू हाणली असती." तर आपलं काम काय होतं आज? तर आपल्या कांद्याची पोळीवरती ना आपल्याला पाट टाकायची होती. मस्त पात आणून द्यायला आणि नाना पांगवायला होते. मग काय तेवढं सगळं पाटापाटा आम्ही सगळ्यांनी काम करून घेतलं आणि निघालो होतो खाली. आणि खाली काय तर आपल्याला ना कांदे काढायचे. अर्धा प्लॉट काढून झाले, अर्धा प्लॉट काढायचा. मस्तपैकी छोट्या आवळ्या खाऊ-खाऊ आहे ना आम्ही ना काम करणार होतो. मग काय तेवढं उन्हातान्हातून आलोय म्हटलं मग चला आधी पाणी पिऊन घ्या, मग कामाला लागूया. मग निघालो इकडं मस्तपैकी कामाला टोपी-बिपी घातली निघालो. आपल्या कामावाल्या बाया पण आल्या होत्या. म्हटलं चला आता आपण पण मदत करूया. मग मी पण हाय स्पीड चालू केली. पण हाय स्पीड एवढ्या उन्हाची काय चालत नव्हती माही. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे छोटं पिल्लू माहिती कशाचं आहे? कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. मग सगळे कांदे-बिंदे काढून झाले आणि मस्तपैकी कापायला झोंबल्या बाया आणि आपले कांदे पण एवढे मोठे-मोठे ना का टोकऱ्या इतक्यात भरतात. नाना डोक्यावर आणि एक हातावर एक आणि आम्ही पण डोक्यावर एक-एकच वाहतात. नाना तर डायरेक्ट 2-2 घेऊन चालले होते. मग एवढं उन्हातान्हाचं काम कसं करायचं पटापटा तर यांच्याकडून शिकून गेले. डायरेक्ट एनर्जी टॉनिक लावू-लावू कामं चालू होती आणि इतकं ऊन होतं ना का डोक्यावर टोकरी घेऊ-घेऊ आमचं काम चालू होतं. कारण की उन्हाचं एवढं होतं ना आणि आभाळ सुद्धा येत होतं खूप. मग त्याच्यानंतर बायांची कामं सुट्टी झाली. मग म्हटलं चला आपलं इथं काही काम नाही, तो हम फिर चलते हैं. टिंग 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 टिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा.